राजकीय सिद्धांताच्या अस्ताची चर्चा करणार आहोत. 1950च्या दशकात विशेषतः आधुनिक राज्यशास्त्रज्ञाने डेव्हिड ईस्टन, आल्फ्रेड कोबान आणि इतर अमेरिकन अभ्यासकांनी राजकीय सिद्धांताच्या अस्ताची चर्चा ही घडून आणलेली आहे. राजकीय सिद्धांत हा इतका महत्त्वपूर्ण विषय असताना राजकीय सिद्धांताच्या अस्ताची चर्चा का होते किंवा तो युक्तिवाद काय आहे तो समजून घेणं महत्त्वाचं आहे. 1950च्या दरम्यान राजकीय सिद्धांताच्या अभ्यासामध्ये दोन प्रकारात त्याचं वर्गीकरण केलं जातं. ते म्हणजे पारंपरिक राजकीय सिद्धांत आणि दुसरं आधुनिक राजकीय सिद्धांत. पारंपरिक राजकीय सिद्धांताचा काळ हा इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून ते इसवी सनाच्या 5व्या शतकापर्यंत हा काळ मानला जातो. प्रामुख्याने या काळामध्ये अभ्यासाचा विषय हा नैतिकता, आदर्शवाद, काल्पनिकता, त्याशिवाय किंवा त्याचबरोबर काय आहे यापेक्षा कसे असावे या बाबीवर अधिक भर दिला जात होता. तर आधुनिक राजकीय सिद्धांत हे प्रामुख्याने प्रबोधन चळवळीनंतर, औद्योगिक क्रांतीनंतर ते विकसित झालेले आहेत. आधुनिक मूल्य, विज्ञान, तंत्रज्ञान याच्या आधारावर सिद्धांताची वास्तववादी मांडणी करावी, ती केली पाहिजे हा अट्टहास या अभ्यासकांचा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून राजकीय सिद्धांताच्या अस्ताची चर्चा ही महत्त्वपूर्ण आहे. 1930 पासूनच पारंपरिक राजकीय सिद्धांताच्या विरोधात एक वातावरण निर्माण होऊ लागले आणि 1950च्या दशकात राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाच्या चर्चेने जोर धरलेला दिसतो. तर कोबान यांनी राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झाला असे म्हटले आहे. तर त्याचबरोबर पीटर लासवेल, रॉबर्ट डहाल, गिब्ज यांनी राजकीय सिद्धांत मृत झाल्याचे घोषित केलेले आहे. राजकीय सिद्धांताच्या अस्तास दोन कारणे सांगितली जातात. त्यामध्ये एक अंतर्गत कारण आणि दुसरं बहिस्थ कारण. तर अंतर्गत कारणामध्ये प्रत्यक्षदर्शवाद आणि विचारसरणी हे कारण महत्त्वपूर्ण आहे. हेगेलपासून राजकीय सिद्धांताला विचारसरणी आणि प्रत्यक्षदर्शवादाचा सामना करावा लागलेला आहे. जेव्हा मार्क्सने घोषणा केली की तत्त्वज्ञाचे काम जगाची व्याख्या करणे नसून जग बदलणे आहे, यामुळे किंवा त्यांच्या प्रतिपादनामुळे सिद्धांत आणि व्यवहारातील अंतर कमी झाले. त्यांनी मूलभूत क्रांतीचा एक नवा विचार दिला जो विज्ञानावर आधारलेला होता. मार्क्सने द्वंद्वात्मक पद्धतीने उत्पादन प्रक्रिया संबंध समजून घेण्याची एक नवीन दृष्टी दिली. त्यामुळे सिद्धांत आपली टीकात्मक बाजू हरवून बसला, कारण त्यास विशेषाधिकार वर्गाचे एक शस्त्र मानले गेले. या कारणामुळे कार्ल मार्क्स राजकीय सिद्धांतकार न होता तो एक वैचारिक व्यक्ती बनला. ट्रेसी या अभ्यासकाने विचारसरणी नावाची संकल्पना प्रतिपादन केली. ही संकल्पना प्रतिपादन करताना ते म्हणतात की विचारसरणी विचाराच्या उदयाच्या शोधाचे एक विज्ञान आहे. त्यांच्या मते सर्व विचार इंद्रिय अनुभवातून निश्चित आणि प्रतिबिंबित होतात, कारण संवेदनाचे विश्व एकमेव वास्तविकता आहे. अशा या नवीन विचार प्रवाहामुळे राजकीय सिद्धांतासमोर आव्हाने निर्माण झाली आणि राजकीय सिद्धांत हे ऱ्हास पावू लागले, असा तर्क हे अनेक अमेरिकन अभ्यासक देतात.
त्याचबरोबर भाषा तत्त्वज्ञान देखील राजकीय सिद्धांताच्या अस्तास कारणीभूत आहे असे मत मांडले जाते. तर अल्फ्रेड कोबान यांनी निराशावाद हे राजकीय सिद्धांताच्या अस्ताचं प्रमुख कारण मानलेलं आहे. कारण राजकारण हे कोणत्याही विचारशील विवेचनामध्ये नैतिकतेची उपेक्षा करतं. आजचे राजकारणी सामाजिक गतिशीलता आणि सत्तेच्या राजकारणामध्ये कार्यरत असताना, वावरताना, कार्य करताना नैतिकतेला प्राधान्य देत नाहीत. तर प्राचीन राजकीय सिद्धांतामध्ये नैतिकता, नीतिशास्त्र आणि आचरण हे फार लोकप्रिय होतं. त्याचे कारण आचरण व नैतिकशास्त्राची एक शाखा तेव्हा जिवंत होती. आधुनिक राज्यशास्त्रामध्ये अशी कोणतीही चर्चा आज होताना दिसत नाही. म्हणून राजकीय सिद्धांताचा अस्त झाला अशी चर्चा अल्फ्रेड कोबान करतात. 1953 कोबान यांनी पॉलिटिकल सायन्स क्वार्टरलीमध्ये प्रकाशित केलेल्या लेखात त्यांनी म्हटले आहे की समकालीन समाजामध्ये भांडवलशाही पद्धती किंवा साम्यवादी पद्धतीची प्रासंगिकता राहिलेली नाही. भांडवलशाही पद्धती उदारमतवादी विचारावर आधारित आहे, परंतु आजच्या युगात लोकशाहीचा एकही सिद्धांत विद्यमान नाही. या पद्धतीवर व्यापकपणे नोकरशाही आणि सैनिक तंत्र प्रभावी बनले आहे किंवा राहिले आहे. यामध्ये राजकीय सिद्धांत कोणत्याही प्रकारची भूमिका पार पाडत नाही. म्हणून कोबान यांनी असा तर्क दिला आहे की हेगेल आणि मार्क्स यांची जी रुची होती ती रुची सृष्टीच्या लहान लहान भागामध्ये होती. हेगेलचा संबंध हा प्रादेशिक राज्याशी होता, तर मार्क्सचा संबंध हा कामगार वर्गाशी होता. म्हणून दोघेही व्यक्तीच्या नियतीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु समकालीन राजकारणामध्ये यांच्या मदतीने विश्लेषण आणि मार्गदर्शन होणे शक्य राहिलेले नाही. याशिवाय तार्किक प्रत्यक्षदर्शवाद्यांनी तथ्यावर आपले लक्ष केंद्रित करून मूल्यांना आपल्या विचार कक्षाच्या आणि विचार क्षेत्राच्या बाहेर फेकले. यामुळे राजकीय सिद्धांत ऱ्हास पावला किंवा पावत आहे अशी चर्चा कोबाननी केलेली आहे. म्हणून कोबानचं हे म्हणणं, त्याचा हा युक्तिवाद हा महत्त्वपूर्ण ठरतो. त्याचबरोबर की राजकीय सिद्धांतामधली जी विचारवंताची महान परंपरा होती, जी प्लेटो अरिस्टॉटलपासून चालत आली होती, ती परंपरा J.S. मिल नंतर खंडित झाल्याचे मत अनेक अभ्यासकांनी मांडलेले आहे. त्याचबरोबर 1950च्या दशकात अनुभववादी राजकीय सिद्धांत हे मोठ्या प्रमाणात विकसित झाले. म्हणून देखील राजकीय सिद्धांताचा अस्त झाला असं म्हटलं जातं. कारण इंद्रिय अनुभवाच्या आधारावर जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्या आधारावर विषयाची मांडणी करण्याची नवीन पद्धत, जी प्रायोगिक, संशोधनात्मक आणि तथ्याचा उपयोग करून, वैज्ञानिक निकष वापरून, त्याचं सामान्यीकरण करून, त्याची पडताळणीच्या कसोट्या वापरून सिद्धांत मांडणीला सुरुवात झाल्यामुळे, अनुभवजन्य सिद्धांताच्या निर्मितीमुळे राजकीय सिद्धांताचा अस्त झाला अशी चर्चा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. राजकीय सिद्धांताचा अस्त झाला असं प्रतिपादन करण्यामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण विचारवंत आहे, तो म्हणजे डेव्हिड ईस्टन. डेव्हिड ईस्टन यांनी राजकीय सिद्धांताचा अस्त झाला हे सांगण्यासाठी इतिहासवाद, संस्थात्मक वर्णने, लोकशाहीतील आंतरक्रिया आणि भौतिकवाद ही कारणे सांगितलेली आहेत. कारण डनिंग, सेबाइन, लिंडसे या अभ्यासकांनी
राजकीय सिद्धांतामध्ये मोठी मोठी इतिहासवादी वर्णनं केली. त्याचा दाखला देऊन प्राचीन राजकीय सिद्धांत कसा महत्त्वपूर्ण होता याचाच अधिक उदो केला. त्यामुळे देखील वर्तमान समस्याकडं पाहणं शक्य झालं नाही, पण राजकीय सिद्धांताचा अस्त झाला असं ईस्टर्न म्हणतात. संस्थात्मक वर्णनामध्ये राजशाही, पारंपरिक राजशाही किंवा त्यांचे शासन प्रकार ही कशी महत्त्वपूर्ण होती आणि तीच शासन प्रकार मार्ग देऊ शकतात असा एक अट्टहास किंवा विचार या सिद्धांतामध्ये प्रतिपादन केला गेला. म्हणून देखील राजकीय सिद्धांत जास्त झाला असं म्हटलं गेलं. लोकशाहीतील आंतरक्रिया, लोकांचा वाढता सहभाग हा विचारात न घेता केवळ लोकशाहीचे वर्णन केल्यामुळे लोकशाही प्रवाहित होत नाही ही टीका ही ईस्टर्न करतात. म्हणून लोकशाहीच्या आंतरक्रिया ही अधिक महत्त्वपूर्ण असून व्यवस्था म्हणून तिच्याकडं पाहणं गरजेचं आहे असा नवा विचार ईस्टर्न देतात. त्याचबरोबर भौतिकवादी प्रतिक्रिया देखील राजकीय सिद्धांताच्या अस्तास कारणीभूत ठरली. भौतिकवादाच्या माध्यमातून एक पारंपरिक राजकीय सिद्धांताकडं डोळसपणे पाहण्याचा दृष्टिकोन आला, विज्ञानवादी दृष्टिकोन आला, संशोधनात्मक आणि प्रायोगिक दृष्टिकोन आला. त्यामुळे राजकीय सिद्धांताचा अस्त झाला असं प्रतिपादन ईस्टर्न यांनी केलेलं आहे. आणखी एक महत्त्वपूर्ण जो विचारवंत आहे, ज्या विचारवंतांनी राजकीय सिद्धांताचा अस्त झाला असं म्हटलं, त्यामध्ये सिमोर मॉर्टिन लिप्सेट हा एक विचारवंत आहे. याचं म्हणणं असं आहे की समकालीन समाजामध्ये उपयुक्त मूल्ये अगोदरच निश्चित करण्यात येतात किंवा आलेली आहेत. अमेरिकेत उत्तम समाजाच्या युगानुयुगापासून आलेला शोध आता संपला आहे. कारण वर्तमान लोकशाहीचे सक्रिय स्वरूप अभिप्रेत असलेल्या उत्तम समाजाच्या जवळची अभिव्यक्ती आहे. म्हणून राजकीय सिद्धांताच्या सार्थकतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. त्यामुळे राजकीय सिद्धांताचा अस्त झाला असा युक्तिवाद लिप्सेट करतात. त्याबरोबरच बहिस्त कारण जे सांगितलं जातात त्या कारणामध्ये तत्त्वज्ञानाचा विपर्यास हे कारण सांगितलं जातं की जे हेगेल आणि मार्क्सच्या विचाराचा, विशेषतः हेगेलच्या तत्त्वज्ञानाचा विपर्यास हिटलरनी करून अतिरेकी राष्ट्रवादासाठी त्याचा वापर केला. त्यामुळे देखील राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झाला. दरम्यानच्या काळामध्ये अनेक देशांमध्ये हुकुमशाही शासन व्यवस्था होत्या. त्या हुकुमशाही शासन व्यवस्थाचा एक विरोध म्हणून नवीन लोकशाही प्रधान किंवा लोकशाही विचारावर आधारित शासन किंवा लोकशाहीचा नवीन पर्याय निर्माण झाला. त्यामुळे देखील राजकीय सिद्धांताचा अस्त झाला. त्याशिवाय डॅनियल बेल आणि फ्रँकफर्ट स्कूलचं प्रतिपादन देखील राजकीय सिद्धांताच्या अस्तामध्ये कारणीभूत ठरलं. याचं कारण असं आहे की फ्रँकफर्ट स्कूलनी सामाजिक शास्त्रांकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन दिला, जो नवीन दृष्टिकोन काळानुरूप बदल अभिप्रेत आहे असं तो सांगणारा आहे. यामुळे राजकीय सिद्धांताचा अस्त झाला अशी दोन्ही कारणं याचा युक्तिवाद हा महत्त्वपूर्ण ठरतो. म्हणून राजकीय सिद्धांताचा अस्त झाला म्हणजे नेमकं काय झालं तर राजकीय सिद्धांत संपले असा होतो का, तर कधीच नाही. तर राजकीय सिद्धांताचा अस्त झाला म्हणजे केवळ पारंपरिक जे राजकीय सिद्धांत होते त्या राजकीय सिद्धांताची प्रासंगिकता राहिली नाही, एवढाच त्याच्यामध्ये अर्थ अभिप्रेत आहे. हा युक्तिवाद हा पुढं येतो का, तर नाही. फक्त 70च्या दशकापर्यंत राजकीय सिद्धांताचा अस्त झाला अशी चर्चा पाहायला मिळते. 70 नंतर आपल्याला जे नवीन प्रवाह उदयास आले त्या प्रवाहाने राजकीय सिद्धांताला सोबत घेऊन मूल्य आणि तथ्य याची सांगड आपल्याला घातलेली दिसते. अनेक लोकांनी, अनेक विचारवंतांनी राजकीय सिद्धांताचं पुनरुदय मांडलेलं आहे. तर अनेक लोकांनी राजकीय सिद्धांत हे कधीच मरत नाहीत असं प्रतिपादन केलेलं आहे. तर ती चर्चा आपण नंतरच्या लेक्चरमध्ये आपण पाहू. धन्यवाद.